एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत स्पेलिंग कसे तयार करावे। स्पेलिंग कसे तयार करावे म्हणजे कोणतेही स्पेलिंग कशा प्रकारे तयार केलं जातं इंग्लिश मधलं हे आज आपण शिकणार आहोत। हाय फ्रेंड्स, माय नेम इज ओम अँड यू आर वॉचिंग ओम ट्युटोरियल स्टडी। तर सर्वात पहिले स्पेलिंग घेऊ आपण साऊंड। साऊंड स्पेलिंग आता कशा प्रकारे तयार होईल? स चा काय येतो? एस येतो, म्हणून इथे घेतला एस। सोप्या स्पेलिंग नंतर आपण कठीण स्पेलिंग घेणार। नंतर कान्याचा काय येतो? ए येतो। काय येतो? ए। पण आता पुढे हा उ आलेला असल्यामुळे आपल्याला कान्याचा ए घ्यायचा नाहीये, तर उ जर पुढे आलेला असेल तर कान्याचा ओ घ्यायचा आहे। नंतर उ चा यू। साऊंड, उंडचे त्याच्यात थोडासा इथे न लागतोय, उंड साऊंड, म्हणून आपण इथे काय करू? एन यू। नंतर ड चा डी म्हणजे झालं साऊंड। तर आता समजा मी दुसरं घेतलं माउंड। आता माउंट कशा प्रकारे तयार होईल? म चा एम, उ कान्याचा ए घ्यायचा नाही कारण की उ आलेला असल्यामुळे तिथे ओ घ्यायचा आहे। नंतर उ चा यू, साऊंड, उंड मध्ये काय होतंय? जरा न लागतोय, न चा उच्चार लागतोय आणि न चा येतो एन, म्हणून आपण इथे घेतला एन। नंतर ड चा काय येतो? डी येतो, म्हणून आपण इथे घेतला डी, म्हणजे झालं माउंट। माउंट समजा मी घेतलं डेंट, ड चा डी येतो, म्हणून इथे घेतला डी। नंतर मात्र्याचा काय येणार आहे? ई येणार आहे, म्हणून आपण इथे घेऊ ई। नंतर काय पुढे? अर्धा न आहे, असा पूर्ण न आहे का तो? नाही। न चा काय येतो? एन ए, पण तो पूर्ण न आहे, अर्धाच न आहे या, म्हणून इथे काय करायचं? फक्त एन घ्यायचा, ए लावायचा नाही कारण की तो अर्धाच आहे। आणि नंतर ट चा काय येतो? टी येतो, म्हणून आपण इथे घेतला टी, म्हणजे काय झालं? डेंट। समजा मी घेतला आता स्टुडंट। स चा एस, स अर्धा आहे म्हणून त्याच्या पुढे ए लावायचा नाही। नंतर ट चा काय येतो? टी येतो, म्हणून इथे घेतला टी। नंतर पहिला जो उकार आहे त्याचा यू येतो, आणि जर दुसरा उकार असला तर त्याचा डबल ओ येतो, पण इथे पहिला उकार आहे म्हणून आपण इथे काय करू? यू घेऊ। नंतर ड चा डी। आता डंट म्हणताना काय होतंय? डंट मध्ये ना थोडासा मात्र्याचा उच्चार लागतोय आणि मात्र्याचा काय येतो? ई येतो, म्हणून आपण इथे घेतला ई। कारण की डंट म्हणताना थोडंसं हे दोनच शब्द येत आहे आणि डंट येत आहे, त्याच्यामुळे इथे मात्र्याचा उच्चार लागतोय, म्हणून इथे मात्र्याचा ई घेतला। नंतर स्टुडंट, डंट म्हणताना काय होतंय? इथे अजून एक न चा उच्चार येतोय अशा प्रकारे, म्हणून आपण इथे घेतला एन, स्टुडंट। नंतर ट चा टी आला, म्हणजे झालं स्टुडंट। पटकन स्पेलिंग लिहून घ्या आणि कशा प्रकारे तयार केले जात आहे हे सुद्धा तुम्ही समजून घ्या। तर दुसरी कोणती स्पेलिंग घेऊ आपण आता? तर दुसरी स्पेलिंग घेऊ आपण रोस्ट। आता रोस्ट स्पेलिंग कशा प्रकारे तयार होईल? र चा काय येतो? आर येतो, म्हणून आपण इथे घेतला आर, नाही सॉरी, र चा आर येतो, रोचा नाही। र चा आर आला, नंतर हा जो मात्रा आहे काना आणि मात्रा त्याचा काय येतो? ओ येतो, पण जर नुसता रे असता तर त्या मात्र्याचा ई आला असता। नंतर म्हणून आपण ओ घेतला या दुसऱ्या मात्र्याचा। नंतर डायरेक्ट एस टी ने लावायचंय आपल्याला, स चा एस आणि ट चा टी, असं करायचं नाही। तर काय करायचंय? रोस्ट असं म्हणतात नाही ना, रोस्ट म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये फक्त ए लागतोय,
म्हणजे उच्चार आपण अचा सुद्धा करतोय याच्यामध्ये, रोस्ट असं म्हणतोय आपण. म्हणून इथे काय करावं लागेल, ए सुद्धा घ्यावा लागेल, रोस्ट. नंतर स चा काय आला, एस, म्हणून आपण इथे घेतला एस आणि ट चा टी, म्हणजे झालं रोस्ट. तर लिहून घ्या पटापट. आणि नंतर अजून पुढे कोणती स्पेलिंग घेऊयात बघूया. तर पुढची स्पेलिंग आहे आपली हाईड. तर हाईडची स्पेलिंग आहे ती थोडी फारकटीने, फक्त तुम्ही लक्ष द्या. ह चा काय येतो, एच येतो. आणि जर असा ई पुढे आलेला असला तर कानाचा ए घ्यायचा नाही, तर काय घ्यायचा, डायरेक्ट ई चा आय घेऊन घ्यायचा, म्हणजे झालं ही. नंतर ड चा आला डी, हे झालं हिड. आणि जो काना आहे त्याचा ए कुठे लावला मग आपण, जर हिड झालं तर मग आता याला आपल्याला काय करायचंय, हाईड करायचंय. तर मग आपण काय करू, आता इथे ई लावून देऊ. इथे ई लागला म्हणजे काय झाला, हा हाई झाला आणि पुढचा ड झाला. याला हाई हिड असं नाही म्हणायचंय, तर काय म्हणायचं मग, हाईड. कसं परत समजू आपण एकदा. ह चा काय येतो, एच, ई आला म्हणून आपण काना सोडून दिला आणि ई चा आय घेऊन घेतला. नंतर ड चा डी आला, कान्याचा ए आपण घेतला नाही होता म्हणून आपण कान्याचा ए घ्यायच्या ऐवजी शेवटी घेतला म्हणून इथे काय घेतला, ए घेतला, म्हणजे झालं हाईड. अजून एक घेऊ आपण, टाईड. सॉरी, टाईड घेऊ आपण. तर टाईड, ट चा काय येतो, टी येतो, म्हणून इथे घेतला टी. नंतर आता ई आलाय म्हणून काय करायचा, काना सोडून द्यायचा आणि ई चा आला आय, ड चा डी, म्हणजे झालं टीड. नंतर जो काना सुटलाय त्याचा ए ने द्यायचा आहे शेवटी, तर ई द्यायचा आहे, म्हणजे होणार आहे टाईड. तर आता प्रत्येकाला कळलेलं आहे कशा प्रकारे केलं जातंय. आता समजा अजून एक समजून घेऊ. मी घेतलं गेट, ग चा काय येतो, जी येतो, म्हणून मी इथे घेतला जी. नंतर मात्र्याचा काय येतो, ए येतो, म्हणून आपण इथे घेतला ई. आणि ट चा काय येतो, टी येतो, म्हणजे झालं गेट. पण जर मी तुम्हाला म्हणलं की हेच स्पेलिंग एका वेगळ्या प्रकारे तयार करायची, तर आता कशा प्रकारे तयार होणार आहे बघा. ग चा काय येतो, जी येतो, म्हणून आपण इथे घेतला जी. मात्र्याचा आता ई ने घ्यायचा आहे याची वेगळी स्पेलिंग तयार करताना, तर आपण घेऊ ए, म्हणजे हा झाला गा. नंतर ट चा काय आला, टी आला. आता ए काय, गॅट झाला तो शब्द. पण मग आता याच्या पुढे जेव्हा ई लागला तेव्हा हा जो ए तो मात्र्यामध्ये बदलून गेला आणि हे झालं गेट. तर एवढं कळलं. आता याच टॉपिकहून आपण एक वेगळी स्पेलिंग घेऊ. तर आता मी स्पेलिंग घेतली समजा विलेज. व चा काय येतो, व्ही येतो, म्हणून आपण इथे घेतला व्ही. नंतर पहिली वेलांटी जेव्हा असते तेव्हा तिचा काय लागतो, आय लागतो. पण जर दुसरी वेलांटी असेल तर तिला काय लागतो, तर डबल ए लागतो. नंतर हे झालं व्ही. नंतर ल, विले पुढे ल चा काय येतो, एल. पण विलेज असं म्हणताना ल डबल उच्चारात येतोय, म्हणून आपण तिथे काय करू, डबल एल यू. नंतर गेट कशी होती, ग चा जी, मात्र्याचा ई आणि ट चा टी, गेट. पण ही स्पेलिंग कशा प्रकारे तयार केली होती, ग चा जी, मात्र्याचा ई ने घेतला
तर ए घेतला म्हणजे झाला हा झाला गा. नंतर ट चा टी घेतला होता आणि जो मात्र्याचा ई राहिला होता तो आपण इथे घेतला म्हणजे झालं गेट. तर मग आपण इथे काय करणार आहे आता, अशा ठिकाणी मात्र्याचा ई निघायचा तर ए घेऊन घ्यायचा आणि नंतर ज जो आहे त्याचा काय येतो जी. पण मी जर तुम्हाला सांगितलं ज ची एक वेगळी स्पेलिंग तयार करा तर तुम्ही काय करणार आहे, तर ज ची दुसरी स्पेलिंग काय येणार आहे जी आणि नंतर पण जी च्या पुढे जेव्हा ई लागतो, या जी च्या पुढे जेव्हा ई लागला तेव्हा तो काय तयार झाला तर ज तयार झाला. ओके. तर नंतर म्हणून आपण काय केलं, ज शेवटचा असल्यावर तुम्हाला काय लावायचा आहे म्हणजे जी आणि ई लावायचा आहे याच्यासारखा शेवटचा असल्यावर. आणि जी आणि ई जर त्याच्यात लागणार असला तर मात्र्याचा ई न घेता तुम्हाला ए लावायचा आहे. ओके क्लिअर. तर बघा आता म्हणून आपण ज चा जी घेतला शेवटचा होता म्हणून, ज शेवटचा होता म्हणून, आणि ज च्या पुढे जेव्हा ई लागला तेव्हा तो काय तयार झाला ज तयार झाला. आणि जी च्या पुढे ई येणार असल्यामुळे या मात्र्याचा काय आला ए आला, ई न येता. अशाच प्रकारे आपण दुसरी स्पेलिंग घेऊ. समजा मी घेतलं कॉटेज, तर आता क चा के येतो पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे पहिला जर आलेला असेल तर त्याचा काय येणार आहे, तर त्याचा येणार आहे सी येणार आहे. काय येणार आहे त्याचा सी येणार आहे. म्हणून आपण इथे घेतला सी. नंतर हा जो अर्धा चंद्र आहे आणि काना आहे त्याला आपण काय लावणार आहे ओ लावणार आहे. जरी त्याचा मात्रा असता तरी ओच लावला असता आणि जर हा अर्धा चंद्र आहे तरी आपण ओच लावणार आहे. आणि ट काय आला आहे जरा त्याचा डबल उच्चार आहे कॉटेज म्हणून इथे लावला डबल टी. आणि ज शेवटचा होता त्यामुळे आपण मात्र्याचा ई नाही घेतला तर ए घेतला. नंतर ज काय शेवटचा आहे म्हणून इथे जे न लावता आपण जी लावला आणि जी च्या पुढे जेव्हा ई लागला तेव्हा हा शब्द कॉटेज तयार झाला. तर एवढं तुम्हाला कळलं आता. तर पुढे जाऊया. समजा मी घेतलं ब्लॅकबोर्ड, ब्लॅक बोर्ड, ब चा काय येतो बी येतो म्हणून इथे घेतला बी. तो अर्धा आहे म्हणून त्याच्या समोर काय करायचं ए लावायचा नाही. नंतर ल, ल चा काय येतो एल येतो आणि हा जो अर्धा चंद्र आहे त्याचा काय येणार आहे ए येणार आहे. कारण की ए जो आहे त्याचा तर अ येतोच पण कधी कधी काय होतं त्याच ए चा ए सुद्धा येतो म्हणून इथे काय होणार आहे ए येणार आहे. म्हणून आपण या अर्ध्या चंद्राचा ए घेतला म्हणजे आला ब्ला. मग आता इथे क ब्लॅक असे क चे दोन दोन उच्चार होत आहेत. मग क चे दोन स्पेलिंग सुद्धा येतात. कोणते कोणते, क चा सी सुद्धा येतो, क चा के सुद्धा येतो. पण आता क चा फक्त सी चा फक्त कच होणार आहे असं धरू नका. सी च्या पुढे जेव्हा ई लागणार आहे तेव्हा तो स सुद्धा धरला जाणार आहे. सी च्या पुढे जेव्हा ई लागणार आहे तेव्हा तो स सुद्धा धरला जाणार आहे. तर बघा आता म्हणून आपण इथे काय केलं डबल उच्चार लागतोय म्हणून ब्लॅक. क चा पहिले सी लावला नंतर दुसरा जो उच्चार लागतोय त्याला आपण के लावला म्हणजे झालं ब्लॅक. नंतर ब चा काय येतो बी येतो म्हणून आपण इथे घेतला बी. नंतर काना आणि मात्रा दुसरा मात्रा त्याला आपण ओ लावला. बोर्ड याच्यामध्ये काय होत होतं बोर्ड ह्या शब्दामध्ये थोडासा ए चा उच्चार लागतोय म्हणून आपण इथे लावला ए. बोर्ड बोर्ड. तर म्हणजेच कशा प्रकारे म्हणलं जातंय बोर्ड अशा प्रकारे म्हणलं जातंय.
तर बघा म्हणजेच त्यात काय येतोय आर सुद्धा येतोय. नंतर ड चा डी म्हणजे झालं बोर्ड, म्हणजेच ते झालं ब्लॅक बोर्ड. समजा मी घेतलं व्हाईट बोर्ड, वचा डब्ल्यू, वचा विच येतो पण अशा ठिकाणी वचा डब्ल्यू येतो. नंतर हचा काय आला एच. मी पहिले तुम्हाला काय सांगितलं होतं, ई आला, ई असा असो किंवा असा असो, असा असो असा जरी असला तरी कानाचा ए धरायचा नाही, आणि असा जरी असला तरी कानाचा ए धरायचा नाही. मग आता काय करायचंय, काना सोडून दिला आणि ई चा आय घेतला, नंतर ट लावला, ट चा टी, आणि एवढ्यामध्ये काय केलं म्हणजे झालं वीट. आणि याच्या पुढे जेव्हा ई लागला तेव्हा काय झाला व्हाईट, म्हणजे व्हाई झाला हा ई लागल्यामुळे. नंतर बोर्ड, बोर्डचे स्पेलिंग आपण काय लिहिली आहे BOARD, ब चा बी, दुसऱ्या मात्र्याचा ओ, BO, नंतर ए चा थोडासा उच्चार येतोय म्हणून ए, नंतर बोर्ड, इथे काय होतंय आर चा उच्चार येतोय म्हणून इथे आर, नंतर ड चा डी म्हणजे होणारे व्हाईट बोर्ड. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे समजला असेल, आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.